मुंबईतल्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्याच्या नियमांची अंमलबजावणी 18 ऑगस्टपासून केली जाईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं होतं। याच संदर्भात उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। जुजबी मराठी येत नसेल तर त्याला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल आणि त्यानंतरही मराठी न शिकल्यास परवाना निलंबित केला जाईल असा इशाराच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय। बघा 105 दिवसाची मुदत दिली, त्यामध्ये 1,65,00,000 सहभागी झाले होते सगळे रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर। आता आम्ही कायदा सुद्धा असा केला आहे की ताबडतोब कोणावर कारवाई नाही, कुणाचं ताबडतोब परमिट रद्द करत नाही, ताबडतोब लायसन्स रद्द करत नाही, त्याचा बॅच आम्ही रद्द करत नाही। आम्ही पहिले त्याला नोटीस देणार, 30 दिवसाच्या मुदतीमध्ये तो जर नाही शिकला तर आम्ही त्याचं लायसन्स जे आहे फक्त निलंबित करणार, रद्द करणार नाही। परत 3 महिन्यामध्ये जर तो मराठी नाही शिकू शकला, प्रवाशांशी मराठीमध्ये त्यांनी संवाद नाही साधला तर मात्र आम्हाला त्या ठिकाणी त्याचं लायसन्स रद्द करावं लागेल।